तर चेंबूरमध्ये 7 झोपड्यांवरती भिंत कोसळली आहे, प्रभावित झालेल्या या कुटुंबाची तात्पुरती स्वरूपाची व्यवस्था करण्यात आली आहे मरवली चर्चमध्ये। तर अशा पद्धतीने ही घरं कोसळत होती तेव्हाची दृश्य देखील समोर आलेली आहेत। धोकादायक पद्धतीची ही भिंत आहे, याबद्दलची आधीच पूर्वकल्पना देण्यात आलेली होती। MMRDAच्या अखत्यारीतली ही भिंत होती जी कोसळली आहे। 7 झोपड्यांचे यामध्ये नुकसान झाले। चेंबूरमधली ही दृश्य आहेत। तर चेंबूरमधल्याच कोस्टल कॉलनी पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः भरलेली आहे। 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी या भागामध्ये पाहायला मिळते। संपूर्ण कॉलनीमध्ये रहिवाशांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी आलेलं आहे आणि सध्या आपण बघतोय लहानग्या चिमुकल्याला घेऊन जाणारे हे पालक आहेत, त्यांची तारांबळ उडते। गेल्या काही काळापासून कोस्टल कॉलनी ही पाण्यानं भरलेली असते। वारंवार या संदर्भातल्या तक्रारी केलेल्या आहेत, मात्र तरीही अतिशय सखल असा हा संपूर्ण परिसर असल्यामुळे या भागामध्ये कायम पाणी साचतं आणि इथल्या स्थानिकांची ही तक्रार आहे। मात्र या तक्रारीकडे ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला हवं तसं दिलं जात नाहीये, केवळ आश्वासनं इथल्या स्थानिकांना मिळत असतात। जवळपास 3 ते 3.5 फुटापर्यंत पाणी आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर जवळपास 4 फुटांपर्यंत पाणी या भागामध्ये साचलेलं आहे। त्यामुळे तळमजल्यावरती घरं जी आहेत त्या घरांमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं पाहायला मिळतंय।